कोणतं काम नाही गुडी दिकी राणी ना तुला पण वा मग तू नानी उभारी नावी सकाळी हा ते तर क्रांत आहे गे वाटच द किराणा आई हॅपी गुडी पाडवा तुमले बी हा बाई सुने दिने सुना लागस काय करस गुडी उभार दे ना मग उभारी ना गॅलरी मा उभार दी ना पुढला रूम नी हॉल नी गॅलरी मा आय दका काढस मी तुमले दका हा अरे वा मस्त आहे ना आय दांडी कोठे भेटी घेती तुली वाई दांडी नाही येती कपाट मना पाहिजे तो साड्यास नाही कर टांगाना त्यावरच कर दिदा मग म्हणे आडे कुठं शोधत भेटू आय व दकून दादा आणि कसं डोकं लावी दिवस मला चिंता पडी गई ती माय म्हणतो एक अर्धी काटी कुटी देवायनी नेले गुडी उभार आले म्हणतो असं काय मा मंदिर मागवू ना ते डोका मा विचार जुना बरं माय म्हणतो म्हण रे का तटे गुडी उभारी पण तिले नाही तटे काडी कुडी टोकर टाकर कटा तकी म्हणते आई मग तेच ना काल दिवसात विचारी घेता म्हणतो का मा मी साड्या टांग्यात ना आज आई पैठणी नेशी कशी दिसली रानू मस्त दिकी राणी ना पुरण टाका का बेटा मग मग पुरणपोळी करी नाही काय नाही आपली पिशवी मंगाळली ती दूध नी आणि तिला थोडंसं खीर वगैरे काय करी नाही तिला थोडं गरम करीन आटाळली दा मी घे आमले 2 प्लेटा बस नोजू कितलं एवढंसं चमचावर घे मग आणि थोडीशी कपभर डाळ टाक दिन ती तरी पण 5-6 हवी घेत त्या तेलोऱ्या बरं जाय चांगलं सार मला माहित होतं तू करीशीन का वाढशी असं तुलकट आहे आणि मग असं काय लतस ना म्हणाला म्हणे आटकस चांगलं जाय का टाकत मी बी सिंगल भर डाळ टाकी हो बाई दोन्ही टाईम गडबड येते मग रांधाई रुंधाई घे आती गुडी उतारण करता तू नान वाट की रान गुडी उतारी निवड देऊ मग जेवायला बटसूत ना म्हणा बी 10:30 पर्यंत सगळं वेळ घेतं ओजू झोपेल राहतो तोपर्यंत मी सगळं करलेस आणि असलं पण सुट्टी ना मग तो झोपेला का म्हणून नाही मंदिर गवतनी सकाळी मग त्या म्हणे संध्याकाळी जासूत पोरगाला नको उठाडू अजून तो रेडी म्हणे अपूर्ण झोप मा म्हणून तर काय नाही संध्याकाळी जाऊ असं बी संध्याकाळी स्वयंपाक करा काम राहा आणि मग थोडा लेट बी होऊन तर वांधा नाही बरोबर शे ना मग फिरी याच्यात कपडा गिपडा पट्टीन बावले ते नवा वरीस लिहिलेच एक अर्धा ड्रेस त्याले ओजूले आणि तुलपटी ते तू बी लिहिलीस एक अर्ध नको भरपूर कपडा आहे मी नवा वरीस ना चाल बेटा मग करता यार भाऊ अंग बिरा ना का काही नाही करीस मग नंतर दुपार बी पारले रिकामी राशी तर ह्या चालेल चला मग चाल रे बेटा चाल धड रिंगा जातीस तरी फोन घेऊ क्लाम फोन काय काम नाही बरं मग फोन उकलो ना असं शेत मासा हॅलो मग गुडी उतारणी शे ना निवद्य आणशे ना हिरा ना रस्त्यावर आहेत का बैलसले पान पाहिजे राहणार या मग चारा टाकीशीन या मग तेच म्हणा बटा वही घे ना मग कवडे ना रांधाय गे ताट तूट बड कराय गे देवस मग गुडीनं पटकरी ये जात जरा असं आको कोण भेट नका तडे टाइमपास नका कर जा तोंड ते असं संगे रास काय म्हणताय यार तोंड संगे रास असं मग तुम्ही गरटीसी जातीस का कोठे बी काय कर निशे बी तुमने बी तोंड संगे रास म्हणे प्रत्येक ना तोंड संगे रास ना मग तोंडी राहते कस काय दुनिया वय की बी ना निस जीवर येस ना अशा असं टाइम सांगावी आणि तो टाइमवर तो माणूस हजर राह ना बाई असं नाहीच 12 सांगी ते देणले ही मग 2000 जर सांगसू दे का मग 4 ही काय माहिती जेवण राहू दिन चहा प्यावाले असं शे मग 12 ना टाइम राहस गुडी उताराना 12:30 वे चालणार तुला आला पिझ्झा सो माय बाहेर निघणं म्हणजे माणूस कसं रास मग फरकच पडी जास ना अन्नाने मन खया मान चारा पाणी करी कुरीशी नेऊन एकटं करीशी मग जी अण्णा जेवाले अण्णानं माहिती शे माले तुम्ही गाव तर बी जातीस ना ते अण्णा असा पटकरी जा करीस या अजून जेवण मागावनी शांत वार चालस अण्णानं पद्धतशीर कारभार शे तुम गुडी उतारायली बी एकटंच जेवण करी ना ती ऊन गुडी उतारी बेटा जेवण
आणि म्हणतं भांडा घसाड आली इच्छा नाही होई राहते मोठा भांडा बाहेर काढात म्हणतो एक चक्कर मारच गड्या जरासा तुम्ही बाहेर उभ्या दिखण्यात ते मग आती पाकी गो आज भांडा राहायला तस किचन वटा विटा वडा पूस पाच घर मानव गे बाहेर ना भांडा शेत तेवढा गणपुरा सोमाया सन्न हा 2 जण बी तेच रास 10 जण बी तेच रास मग चिकल चिवडा रास दिसता खाना दको इथलंस आणि दुनियानं पुरसते आज पाहिजे लागे नवरात्र नाही का हा मग चैत्र नवरात्रशी ना आशापुराण मंदिर जायचं आपण एखाद दिन नवरात्रमा मग चाल जात ना जडा मायन घर नाही गुडी सुद्धा सुटी की मग आम्हीच गुडी राहायची येत होती ना त्या खयामा होती नाही ना फोन करा ना म्हणे ही जाय रे त्या खयामा सारा पाणी करा ना त्या बैलेसले पाणी पाजान राहिलं तर बैले बुक्यान मी जे आली का म्हणे आको बैलेसले ते माल पुरं करले उद्या म्हणे पाणी पाजीस नाही सारा टाकेल उद्या मग इसू शांत ठेव आको वरताय ना सरास बरोबर आहे ना मग अण्णा त्याच नवी माय उजळा मायना जेवण घे का काय हॅपी गुढी पाडवा हो अक्का हॅपी गुढी पाडवा हो बाई चालवीन म्हणा भाऊ आणि बहिणीसले शुभेच्छा दिली उद्या माले माय व दी द्या ना मग आम्ही काय नाही सांग राहतो आम्ही बी त्यानाच करता म्हणून हा नवीन वर्ष शे गुढी पाडवाने हार्दिक शुभेच्छा म्हणा पुऱ्या टीम कडतून म्हणा भाऊ आणि बहिणीसले अक्का अशा काय साध्या वाद्या शुभेच्छा दे राहण्यात मग नेहमी साध्या वाद्या शुभेच्छा देतीस तुम्ही चांगलं ते बोला बिचारा आपला भाऊ आणि बहिणीसले माय व काय चांगलं बोलू बाई उभारू आनंदाची गुढीद्वारी उभारू आनंदाची गुढीद्वारी जीवनात येऊ रंगत न्यारी जीवनात येऊ रंगत न्यारी पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा वा 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 मग असं काहीतरी पाहिजे मग आपली फॅमिली शेना होईन आपला भाऊ आणि बहिणी मग बरोबर आहे अक्का गुढीपाडवा कसं साजरा करतोस पण अक्का म्हणजे गुढीपाडवानं बी काही महत्व होई का नाही बरं हा मग गुढीपाडवा उशेना 3.5 मुहूर्त महिने 1 मुहूर्तची आहे मग खूप शुभ दिवस आहे गुढीपाडवा म्हणा म्हणजे आणि आपला मराठी महिना ना पहिला दिन चैत्र चालू आहे ना आज पाहिन कोणी घरे वावरेस सौदा करस कोणी लेस कोणी सोनं लेस कोणी घरे बांधस कोणी काय करस बाई ना सरास मग अवसन महिना म्हणजे तेरा चांगला आहे हा आणि असं बी सांगतस राम आणि सीता म्हणे वनवास करीसनी गुढीपाडवा दिन उंतात बा ते पटासनी उभाऱ्या त्यात म्हणे असं बी सांगतस आता गणशेत प्रत्येक गोटले 17 पाटा राहतस हा तसं म्हणीसन चालो मग काय करा ना ते रामूना ते बुवा सगळासनी मग आनंद मागुड्या उभाऱ्यात भाऊ असं बी म्हणतस चैत्र महिना ना पहिला दिना त्या 9 दिन नवरात्र आको नवमीना रामनवमीना रामना जन्म मग चला मग नवीन वर्षाने हार्दिक शुभेच्छा आको हा शुभेच्छा स्वर शुभेच्छा आज असंच आनंदना राहा आणि सगळ्यासनं दुःख दारिद्र्य दूर जाओ सुख समृद्धी येऊ चला मग हा आणि असंच नवीन व्हिडिओ दखान करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन वर्षात ते आणि तुम्ही जर सबस्क्राईब कराल होई तर तुम्ही रोज तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल तसाच व्हिडिओ देखत जा हां लाईक करा सबस्क्राईब करा